हॅलो एव्हरीवन. आज आपण इथे डिस्कस करणार आहे प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 जो की आहे ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, जसं की ग्राफिकल मेथड. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण जे बघितलं, टू लिनियर इक्वेशन आपल्याला गिवन असायचे आणि ते लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करणे म्हणजेच व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करणे. सेम प्रोसिजर असेल. आपलं जे टार्गेट असणार आहे ते एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, फक्त मेथड डिफरंट असेल. ही ग्राफिकल मेथड असेल. तुम्हाला एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारताना असं विचारला जाईल, सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन बाय युझिंग ग्राफिकल मेथड. हे ग्राफिकल मेथड तिथे मेन्शन केलं जाईल, लक्षात ठेवा. ओके. जर तुम्हाला तिथे ग्राफिकल मेथड म्हणलं तर तुम्हाला ही प्रोसिजर वापरली पाहिजे आणि या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं पाहिजे. तर आज आपण बघूया इथे हे एक्झाम्पल कशा पद्धतीने इथे सॉल्व्ह केलं जाईल. तर फर्स्ट हे टू इक्वेशन आपल्याला इथे दिले जातात, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. ओके. तर सॉल्व्ह करण्याची प्रोसिजर व्यवस्थित समजून घ्या. दोन पार्ट करा पहिले. फर्स्ट ओके, दोन पार्ट केले तर इथे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 आणि याच्यावरून y चं इक्वेशन फाइंड आउट करा, 4 मायनस एक्स. ओके. आता आपल्याला एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 हे जे आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहेत काय, ऑर्डर पेयर. ओके. तर ऑर्डर पेयर कसे फाइंड आउट करायचे. ऑर्डर पेयर एक्स वाय. ओके. ऑर्डर पेयर काय असतात, ऑर्डर पेयर ह्या अशा एक्स आणि वायच्या व्हॅल्यू असतात की जर एक्स आणि वायच्या व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट केलं तर हे इक्वेशन म्हणजे हे इक्वेशन सफिशियंट होतं किंवा हे इक्वेशन करेक्ट होतं. सपोज इथं एक्स ची व्हॅल्यू 1 पुट केली, वाय ची व्हॅल्यू 3 पुट केली, तर इक्वेशन काय येणार आहे, 1 प्लस 3 इज इक्वल टू 4 येणार आहे. ओके. म्हणजे मीन्स काय की हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं, ज्या ऑर्डर पेअरच्या व्हॅल्यू आपण पुट करून हे इक्वेशन सॅटिस्फाय केलं. तर अशा आता तुम्हाला एक डाऊट असेल की ह्या व्हॅल्यू किती फाइंड आउट केल्या पाहिजेत ऑर्डर पेअरच्या. तर बेसिकली इकडे लक्षात द्या, मिनिमम 3 व्हॅल्यू फाइंड आउट केलं, मिनिमम पेअर 3 फाइंड आउट केले पाहिजेत. जर तुमच्याकडे 3 पेअर असतील देन वी कॅन इझिली ड्रॉ ए लाईन. ओके. जर 3 पेक्षा मॅक्झिमम 4 असतील, 5 असतील तरीही तुम्ही ऍक्युरेट लाईन ड्रॉ करू शकता, पण आपल्याकडे मिनिमम 3 असतील तरी आपल्याला चालेल. ठीक आहे. तर इथे लाईन काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 आहे, वाय इज इक्वल टू 4 मायनस एक्स आहे. जर तुम्ही इथे एक्स ची व्हॅल्यू ही 0 पुट केली, एक्स ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये, मी इक्वेशनला ब्रॅकेट घालतोय, जर एक्स ची व्हॅल्यू 0 पुट केली तर इथे लक्षात द्या y इज इक्वल टू 4 मायनस एक्स. एक्स ची व्हॅल्यू आपण इथे काय पुट करणार आहे, 1 मिनिट आपण असं करूया. फर्स्ट केस x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू काय येईल, 4 मायनस एक्स, 4 मायनस 0, आन्सर येणार आहे 4. म्हणजे आन्सर किती आला आपल्या इथे, 4. ओके. परत नेक्स्ट काय करा, x इज इक्वल टू 1 पुट करा, y इज इक्वल टू 4 मायनस एक्स, 4 मायनस एक्स ची व्हॅल्यू 1 पुट करा, आन्सर आलं 3. ओके. सिमिलरली x इज इक्वल टू 2 पुट करा, आन्सर किती येणार आहे, 2. ओके. म्हणजे पेअर काय मिळालं आपल्याला, 0 ला 4 आलं. ओके. 1 ला 3 आली. ठीक आहे. आणि जर x ची व्हॅल्यू 2 पुट केली असेल तर y ची व्हॅल्यू 4 आली. बघा ह्या इकडे ऑर्डर पेअरची सम बघायची, 4, 3 प्लस 1 4, 2 प्लस 2 4. म्हणजेच काय, ह्या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू जर पुट केली तर इक्वेशन काय होतं, सॅटिस्फाय होतं. आणि अशा पॉइंटलाच आपण काय म्हणतो, ऑर्डर पेअर. ओके. नेक्स्ट आपण ह्या जे काही सेकंड इक्वेशन आहे त्याचे ऑर्डर पेअर फाइंड आउट करूया. ठीक आहे. 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. त्याच्यावरून काय करूया, y चे इक्वेशन फाइंड आउट करूया. y जर इकडे गेला तर काय होईल, y इज इक्वल टू 2x मायनस 2. ओके. आता इथे सेम एक्स वाय. ओके. इथे तुम्ही काय करा, एक्स ची व्हॅल्यू 0 1 2 पुट करू. मग जर तुम्ही सपोज x इज इक्वल टू 0 पुट केलं तर चेक करा y काय येतोय,
2x मायनस 2 व्हॅल्यू काय पुट करायची 0. इथे काय येणार 0 मायनस 2 आन्सर येणार आहे -2. ओके पेअर काय मिळालं 0, -2. नेक्स्ट x इज इक्वल टू 1. x इज इक्वल टू 1 पुट केला तर इथे 2x मायनस 2 1 पुट केल्यानंतर काय होईल 2 मायनस 2 आन्सर इज 0. ओके आणि x इज इक्वल टू 2 पुट केलं तर y इज इक्वल टू काय येणार आहे 2x मायनस 2. 2 पुट केल्यावर 4 मायनस 2 आन्सर येणार आहे 2. ओके म्हणजे इथे 1 पुट केल्यावर आन्सर आला तर 0 आणि 2 पुट केल्यावर आन्सर किती आलं 2. हे लक्षात आले सगळ्यांच्या. 2 इक्वेशन घेऊन आहे 2 इक्वेशनचे आपण 3 ऑर्डर पेअर प्रत्येक इक्वेशन साठी 3 ऑर्डर पेअर सेपरेटली फाइंड आउट करून घेतले. आता आपण इथे ग्राफ ड्रॉ करणार आहे. ठीक आहे ग्राफ कसा ड्रॉ केला जाईल लक्षात आहे इकडे. आता नेक्स्ट एक डाऊट असेल बऱ्याच जणांना इकडे अजून एक डाऊट इकडे लक्षात आहे की तुमचा डाऊट असेल की 0 1 2 हे पुट केल्यानंतर हेच का पुट केले हा एक डाऊट असू शकतो. तर एक लक्षात घ्या ह्या व्हॅल्यू इंटिजर पाहिजे. ठीक आहे जर ह्या व्हॅल्यू फ्रॅक्शन आला तर तो पेअर एक ची व्हॅल्यू तुम्हाला चेंज करायची. ओके जर तो फ्रॅक्शन आला तर एक ची व्हॅल्यू काय करणार आहे तुम्ही चेंज करणार आहे. त्यासाठी तुम्ही इंटिजर म्हणजे एक्स जर इंटिजर व्हॅल्यू तुम्ही पुट केली इंटिजर नंबर काय असतात 0 1 2 3 4 -1 -2 -3. ओके इंटिजर व्हॅल्यू जर एकच्या पुट केल्या तर y ची व्हॅल्यू तुम्हाला काय आली पाहिजे इंटिजर. जर y ची व्हॅल्यू फ्रॅक्शन येत असेल तर तो नंबर चेंज केला पाहिजे. ओके नेक्स्ट आपण इथे ग्राफ ड्रॉ करूया. तुम्ही हा ग्राफ पेपर वरती ड्रॉ करायचा आहे. 0 -1 -2 -3 -4 -5 -6 सॉरी 1 2 3 4 5 6 यायला पाहिजे प्लस नंबर असतील. इकडे येणार आहे -1 -2 -3 -4. इथे येणार आहे प्लस नंबर 1 2 3 4. इथे येणार आहे -1 -2 -3 -4. ओके तर हे पुट केल्यानंतर लक्षात आहे इकडे काय करायचं. आता 0 पुट केलं 0 आणि 4 चा एक पेअर मिळाला. 0 आणि 4 चा पॉइंट हा इथे असणार आहे 0, 4. ओके नेक्स्ट 1, 3 चा पॉइंट कुठे असेल 1 आणि 3 चा हा इथे येईल. 2, 2 चा पॉइंट कुठे येणार आहे हा इथे येणार. ओके हे आपण 3 ऑर्डर पेअर ग्राफ वरती ड्रॉ करून घेतले. तर याच्यातून एक 3 पॉइंट मधून एक लाईन पास होणार आहे ती लाईन ड्रॉ करा. ठीक आहे सॉरी ही लाईन ड्रॉ करा आणि ह्या लाईनचे इक्वेशन द्या x + y = 4. ओके नेक्स्ट 0 -2 0 -2 हा इथे येईल. 1, 0 1, 0 हा इथे येईल. ओके 2, 2 इथे इकडे लक्ष द्या. त्या 3 पॉइंट मधून पास होणारी एक लाईन ड्रॉ करा आणि ही लाईन काय रिप्रेझेंट करेल 2x - y = 2. ओके हे तुम्ही बघू शकता ग्राफ मध्ये हे पॉइंट इथे इंटरसेक्ट झाले ह्या पॉइंटला. ओके हे दोन लाईन आहेत x + y = 4 आणि 2x - y = 2. ह्या दोन लाईन कुठे इंटरसेक्ट झाल्या 2 2 ला. ओके जिथे इंटरसेक्ट होतील ते कोऑर्डिनेट म्हणजे आन्सर असणार आहे तुमचा x आणि y च्या व्हॅल्यू. ओके आता इथे कुठे इंटरसेक्ट झाले 2, 2 ला. देअरफॉर आन्सर x = काय असेल 2 आणि y = 2 and this is the solution of given equation. ओके आय होप केस तुम्हाला लक्षात आलं असेल. परत एकदा सांगतो एक्झॅक्टली काय करायचं ते. आपण बघतोय ग्राफिकल मेथड आपल्याला कसं दिलं जाईल सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय युजिंग ग्राफिकल मेथड. x + y = 4 2x - y = 2 या पद्धतीने ऑर्डर पेअर फाइंड आउट करून घ्यायचे आणि 2 लाईन्स आपल्याला ड्रॉ करायच्यात आणि त्या 2 लाईन्स कुठे इंटरसेक्ट होतील आणि तो इंटरसेक्ट पॉइंट म्हणजेच काय असणार आहे तुमचा सोल्युशन. x = 2 आणि y = 2. ओके
हे तुम्ही व्यवस्थित नोट करून घ्या आणि हा ग्राफ जो ड्रॉ करायचा आहे तो ग्राफ पेपर वरती ड्रॉ करा, म्हणजे तुमचे रिझल्ट ऍक्युरेट येतील. ओके. ठीक आहे, तर हे आहे सेकंड एक्झाम्पल. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय युजिंग ग्राफिकल मेथड. x प्लस वाय इज इक्वल टू 6, x मायनस वाय इज इक्वल टू 4. ओके, तर हे कसं सॉल्व करायचं आपण बघूया. सेम प्रोसिजर, टू पार्ट करा. फर्स्ट इक्वेशन घ्या, x प्लस वाय इज इक्वल टू 6, y इज इक्वल टू येणार आहे 6 मायनस x, x मायनस वाय इज इक्वल टू 4, तर y इज इक्वल टू येणार आहे x मायनस 4. ओके, आता y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतला म्हणजेच आपल्याला इथे टेबल तयार केला पाहिजे. ओके, आणि त्या टेबलनुसार आपण कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे, y च्या. x ची व्हॅल्यू पुट करून y च्या व्हॅल्यू पेअर काय बनतोय ते आपण बघणार आहे. तर मी तुम्हाला सांगितलं पहिला इनिशियली काय पुट करा, 0 1 2 पुट करा. ठीक आहे, x आणि y. तर आता इथे 0 पुट केलं तर y 6 येणार आहे. इथं 1 पुट केलं, x इज इक्वल टू 0 पुट केलं वरच्या इक्वेशन मध्ये, तर आन्सर येणार आहे 6. x इज इक्वल टू 1 पुट केलं, 1 पुट केलं तर आन्सर येणार आहे 5. x इज इक्वल टू 2 पुट केलं तर आन्सर येणार आहे 4. ओके, नेक्स्ट एक्स वाय 0 1 2 0 1 2. तर इथे काय करूया, x इज इक्वल टू जर 0 पुट केलं वरच्या इक्वेशन मध्ये तर आन्सर येणार आहे -4. x इज इक्वल टू जर 1 पुट केलं -3. x इज इक्वल टू जर 2 पुट केलं -2. तर इथे काय येणार आहे -3 -2 0 1 2. ओके, -4 -3 -2. तर इथे तुम्ही हा ग्राफ जर ड्रॉ केला, सपोज हा 0 घ्या, 1. आता इथे हायर व्हॅल्यू किती 6 पर्यंत आहे, 6 पर्यंत पॉइंट ड्रॉ केलं पाहिजे. 2 3 4 5 आणि 6. इकडे घ्या -1 -2 -3 -4. मायनसची व्हॅल्यू सफिशियंट आहे. इथे 1 2 3 4 5. इथे येणार आहे -1 -2 -3 -4 -5. ओके, तर आता इथे पेअर काय, फर्स्ट पेअर काय 0,6. y ची व्हॅल्यू 6 आहे, म्हणजे इथे इथे घेतला पाहिजे 6. तर 0,6 हा इथे बनेल पॉइंट. 1,5 हा इथे पॉइंट बनेल. 2,4 हा इथे बनेल. 0,-4 1,-3 सॉरी 0, हा इथे बनेल. 0,-4 1,-3 हा इथे बनेल. 2,-2 हा इथे बनेल. ओके, हे जे टॉपचे 3 पॉइंट आहे त्याच्यातून एक लाईन ड्रॉ करा. ही लाईन कुठल्या इक्वेशनची, x प्लस वाय इज इक्वल टू 6 ची. x प्लस वाय इज इक्वल टू 6. ओके, आणि जी खालची लाईन आहे ही लाईन कशाची, x मायनस वाय इज इक्वल टू 4 ची. ओके, आणि हे जिथे इंटरसेक्ट होत आहेत ते तुम्हाला ग्राफ पेपर मध्ये दिसेल एक्झॅक्टली कुठे इंटरसेक्ट होत आहे. तर हा पॉइंट इंटरसेक्ट होतोय 5,1 ला.
ओके, बोर्डवरती अॅक्युरेसी मेंटेन नाही होणार. तुम्हाला ग्राफ पेपर मध्ये दिसेल तर तो 5,1 हे त्याचं सोल्युशन असेल. सोल्युशन ऑफ अबव एक्झाम्पल, x ची व्हॅल्यू असणार आहे 5 आणि y इज इक्वल टू 1. दिस इज द फायनल आन्सर. ओके, आय होप की सगळ्यांना लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करतोय. प्रत्येक एक्झाम्पल हे अशा टाईपचे, हे बोर्डला तुम्हाला 4 मार्कला विचारले जाते. 4 मार्कचा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर हे व्यवस्थित नोट करून घ्या.